आणि लग्न ही संस्था आहे, त्यामुळे ती टिकून राहण्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजे. पण केवळ काउन्सिलिंग करून घेतलं म्हणजे ते काय फेशियल करून घ्यायचं नाहीये, वन्स इन अ वाईल असं नाहीये. बरं, लग्न ही गोष्ट अशी नाहीये की 2-4 दिवस झालं मग नाही आवडलं दुसरा जॉब घेतला, ही आचारसंहिता आहे. लग्न ही एकदा तुम्ही त्या लग्नाच्या चौकटीमध्ये शिरलात की ते तुम्हाला आयुष्यभर ते काही गोष्टी तुम्हाला सांभाळायच्यात, काही गोष्टी तुम्हाला पाळायच्या. नकार मिळालेत म्हणजे आपण स्वतःला रिजेक्ट करायचं नाहीये, आपण कम्पॅटेबल नव्हतो त्या रिलेशनशिपमध्ये म्हणून त्यांनी आपल्याला नकार दिला. उलट बरं झालं ना. अपेक्षा ज्या ठेवल्या होत्या आणि अपेक्षा भंग जसे झाले आहेत त्या सगळ्या केऑसमध्ये वावरत असतात मुलं. तर दे हॅव अ पास्ट. सो त्यांच्याशी तुम्ही त्यांना काय सांगा? बायकोनी मला सांगितलं होतं की मला शॉपिंग खूप आवडतं. अहो म्हणलं मॅडम एवढं शॉपिंग आवडतं हे नव्हतं मला माहिती. किती आवडतं? मी म्हणलं किती आवडतं. तर सतत नकार पण येत असतात. म्हणजे लग्नासाठी स्थळ नाही म्हणते त्यांनी कसं पॉझिटिव्हली बघितलं? होत आहे काय की हल्ली मध्यस्थ हा प्रकार थांबलेला आहे. पूर्वी मध्यस्थांच्याकडून विवाह होणे हे अगदी खूप कॉमन होतं. अरे लग्न लावून द्या म्हणजे मग तो शहाणा होईल. अरे तो शहाणा होणार असेल तर तो आधीपासूनच शहाण्यासारखा वागेल ना. लग्नाच्या आधी प्री मॅरेज काउन्सिलिंग मध्ये किंवा आपण एकमेकांशी बोललं पाहिजे, माहिती दिली पाहिजे. किती माहिती दिली पाहिजे? हो, बरेच वेळेला असं होतं की पूर्वीचे जर नकारात्मक अनुभव असतील किंवा रिलेशनशिपमध्ये ॲक्सिडेंट झालेत किंवा गैरसमजुती झाल्यात, ब्लेम झालाय किंवा चिटिंग झालाय, बेट्रायल, की एकच माणूस एकच मुलगा 2 मुलींच्या बरोबर पॅरलल रिलेशनशिपमध्ये आहे. अमृता प्रीतमची खूप छान कविता आहे की मित्र, सखा, भाऊ, वडील या सगळ्या नात्यांचा एकमेकांशी काय संबंध? तू माझ्या जीवनात आलास, माझा झालास आणि या सगळ्या नात्यांना एक नवीन अर्थ आला. प्रत्येकाला असंच वाटतं की आपल्याला असं नातं मिळावं. म्हणजे मुलाला असं वाटतं की मुलगी आपल्याला किंवा भावी पत्नी आपल्याला अशी मिळावी. प्रत्येकाला असं नातं सापडेलच असं नाही. शेवटी ही कविता ही एक कवी कल्पना आहे. पण खऱ्या जीवनात असं चांगलं नातं निर्माण व्हावं, नातं छान खुलावं, फुलावं, मुरावं, यासाठी काय करायचं? किंवा नात्यात समज थोडं नात्यामध्ये काहीतरी बिघाड होत असेल किंवा नात्यामध्ये अबोला असेल तर कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत? नातं रिकन्स्ट्रक्ट कसं केलं पाहिजे? नात्याला ऑइलिंग कसं केलं पाहिजे किंवा नातं असं नवीन बांधलं कसं पाहिजे? नातं सांधलं कसं पाहिजे? ह्या सगळ्यासाठी खूप छान आपल्याला माहिती देण्यासाठी या विषयावरती आपल्या बोलबालाच्या पॉडकास्टमध्ये आलेत डॉक्टर उज्ज्वल नेने. नेने मॅडम ह्या क्लिनिकल सायकोलॉजिस्ट असून सेक्शुअल हेल्थ कन्सल्टंट आहेत आणि 35 ते 40 वर्षाचा अनुभव आहे. आमचा हा एपिसोड म्हणजे ज्यांचं लग्न होणार आहे त्यांनी बघा, ज्यांचं झालंय त्यांनी बघा, किंवा ज्यांच्या लग्नाला 40 वर्ष होऊन गेली तरी पण मस्त चाललंय आमचं असं असेल तर नक्की बघा आमचा एपिसोड. मॅम, बोलबाला या आमच्या पॉडकास्टवर तुमचं स्वागत आहे. नमस्कार. थँक्यू. हाय मॅम. मॅम, प्री मॅरिटल काउन्सिलिंग म्हणजे काय आणि इतका बेसिक प्रश्न की लग्न का करावं इथपासून ते सुरू होतं का? हो, खरं म्हणजे जे लग्न करण्याच्या विचारात असलेली जी माणसं असतात त्यांच्या मनामध्ये हे प्रश्न अगदी येणं स्वाभाविकच आहे की मी लग्न करतोय तर त्याच्यामध्ये काही फेल्युअर येणार नाही ना, किंवा आपल्याला तो रोल सगळा निभावता येईल ना बायकोचा किंवा नवऱ्याचा. आणि मग काही शंका असू शकतात मनामध्ये किंवा काही जबाबदाऱ्यां कशा सामोरं जायचं जबाबदाऱ्यांना त्याच्याबद्दल स्वतःच्याबद्दल शंका असू शकतात किंवा माझी फॅमिली मला कशी सपोर्ट करेल किंवा तिच्याकडच्या नातेवाईकांशी मला जुळवून घेता येईल की नाही किंवा त्याच्याकडच्या नातेवाईकांशी, असे सगळे विचारांचे कल्लोळ मनामध्ये असतातच. त्यामुळे हल्ली बरीच लग्नाळू मुलं म्हणू आपण, मुलं आणि मुली हे प्री मॅरेज काउन्सिलिंगला येतात आणि ते खरं चांगलंही आहे. कारण आताच्या बदलत्या काळाप्रमाणे आपण जर विचार केला की पूर्वी कसं असायचं की ही तुझी बायको, एखाद्या वेळेस नवऱ्यांनी ती बायको बघितलेलीही नसायची किंवा मुलीच्या आईवडिलांनी पसंत केलं, घरच्या मामा काका आत्यांनी पसंत केलं की हा नवरा मुलगा, आणि ती मुलगी मनाने आधीपासूनच त्या बायकोच्या भूमिकेत शिरायची, कंडिशनिंग व्हायची. किंवा तो नवरा पण आता आपल्यासाठी ह्यांनी पसंत केलाय म्हणजे नक्की चांगलंच असणार ह्या विश्वासाने त्या लग्नाच्या मेंटल चौकटीमध्ये ती मुलं शिरायची. पण आता तसं नाहीये. आता सगळेजण भरपूर शिकलेले असतात,
जग खूप जवळ आलेलं आहे. आपल्याकडे अशी अनेक इन्फॉर्मेशनची साधनं आहेत किंवा आत्ता या क्षणी अमेरिकेत काय चाललंय हे मला इथे बसून कळू शकतं. वाचणारे लोक खूप आहेत, सोशल मीडियाचा इफेक्ट खूप आहे. त्याचप्रमाणे आजूबाजूला ज्या घटना घडतात म्हणजे लग्नाच्या संदर्भातल्या म्हणू आपण, डिवोर्स केसेस आहेत फॉर एक्झाम्पल, किंवा काही वेळेला सेपरेशन बघितलेलं असतं अगदी आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या मध्ये. अशा मुलांच्या मनामध्ये इन्सिक्युरिटी पण असते की आपण नक्की म्हणजे आपलं असं काही होणार नाही ना. बरोबर, राईट. मग प्री मॅरेज काउन्सिलिंग जे आहे ते जास्त प्रिव्हेंटिव्ह काळजी आहे. एका 4-चौघांमध्ये सल्लामसलत होणं ही गोष्ट वेगळी, परंतु एका मानसशास्त्रज्ञाकडे, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट किंवा सायकोलॉजिस्टकडे जाऊन जेव्हा कपल बोलतं तेव्हा काही वेळेला एक म्हणजे एका बरोबर संवाद केला जातो, दोघांना कॉमन बोलवलं जातं, काही गरज असेल त्याप्रमाणे 1-to-1 सेशन्स पण घेतली जातात. एक नवरा बायकोंच्या भूमिकेमध्ये गेल्यानंतर अनेक गोष्टी बदलणार आहेत. तुम्ही आता तरुण मुलांना भेटताय, तर तरुण मुलांचा लग्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, तुम्हाला काय वाटतं? एक्साइटमेंट असतेच, जी की अगदी साहजिक आहे, स्वाभाविक आहे, पण त्याच्याच जोडीला मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे थोडीशी चिंता तूर असणं असं पण आहे, होऊ शकतं. आणि इव्हेंट हा जास्त खूप महत्त्व दिलं जातं किंवा आपल्या दोन्ही फॅमिलीजमध्ये कसं होईल असं तरुण मुलांना वाटतं, पण त्याच्याच जोडीला जे पूर्वी नव्हतं की आता बघा ना प्री वेड किती शूटिंग असतं आणि ती एक्साइटमेंट असते की शॉपिंगला जायचंय, हे करायचंय, ते करायचंय. अशा दोन्ही प्रकारे मी गोष्टी बघते, पण त्याच्यामध्ये आय विल से की एक्साइटमेंट पण आहे आणि रिस्पॉन्सिबिलिटी घेण्याची तयारी पण आहे किंवा त्यामध्ये प्रवेश करण्यासाठी ती मनोभूमिका. पण जर ते स्वतःच्या मनाने लग्न करत असतील तर हा मोठा त्याच्यामध्ये एक भाग आहे. राईट, बरोबर. पण असं पण असेल लग्न होण्यापेक्षा काही लोक सिंगल हा मार्ग हे करतात, तर त्याच्याविषयी काय वाटतं? म्हणजे सिंगलहूड चूज करणं काय त्याच्यामध्ये मला स्वतःला काय वाटतं किंवा एक मानसशास्त्रज्ञ म्हणून मी असं सांगेन की आपल्या संस्कृतीमध्ये लग्न हा खूप सामाजिक विषय आहे, सांस्कृतिक किंवा कौटुंबिक विषय तो अर्थातच आहे, परंतु वैयक्तिकरित्या एखाद्या माणसांनी जर एखाद्या मुलीने निर्णय घेतला किंवा एखाद्या मुलाने निर्णय घेतला की मला लग्न नाही करायचंय, मला माझं आयुष्य अशा प्रकाराने जगायचंय आणि हेच मला हवं आहे, पण मग कुठेतरी आजी इमोशनल ब्लॅकमेल करते किंवा वंश चालू राहायला पाहिजे, आई वडील काही वेळेला इमोशनली डिस्टर्ब होतात, एकटं आयुष्य कसं काढणार. पण आजकाल तसा प्रकारच नाहीये. म्हणजे आपण जर 50 वर्षांपूर्वीचा विचार केला तर तेव्हा खरंच असं होतं, पण आता काळ बदललेला आहे, मुलांच्या वैचारिक कक्षा संपूर्ण बदललेल्या आहेत, अनुभव क्षेत्र बदललेली आहेत, लोक खूप प्रवास करतात, इकडे तिकडे जातात. त्यामुळे मध्ये आता एक मुलगी आली होती आणि ती अशीच करिअर ओरिएंटेड होती, तर ती म्हणाली की मॅम मला अजिबातच लग्नामध्ये इंटरेस्ट नाही आहे, पण मला हे सांगू कसं मी माझ्या आई बाबांना, आणि आमची तशी जॉईंट फॅमिली आहे आणि माझ्या सगळ्या कझिन्सची लग्न झालेली आहेत आणि मला असं वाटतं की मी एकटंच राहावं, तर तुम्ही माझ्या आईवडिलांशी बोलाल का म्हणून. तर तेव्हा मग त्यांच्याशी समजावून सांगितलं गेलं आणि तिला मी हेही सांगितलं की तू आत्ता तुला लग्न करायचं नाही असं वाटतंय, पण तू ओपन राहा लग्नासाठी. समजा 40व्या वर्षी तुला वाटलं, 50व्या वर्षी वाटलं, तेव्हा मूल होणे हा इश्यू नसेल, पण कंपॅनियनशिप तुला कधीही वाटूच शकते की आपल्या जोडीचा एक आपल्या बरोबर एक माणूस हवा आहे की ज्याच्याशी मी माझ्या आयुष्याची सहजीवनाची वाटचाल करीन, ती गरज तुला पुढेही वाटू शकते. आणि तेव्हा तू ओपन राहा. तेव्हा असा विचार करू नकोस की मग तेव्हा मी नाही म्हटलं किंवा मग आई वडिलांनाही मी हे म्हटलं की असं तिला म्हणू नका की आता आम्ही तेव्हा तुला एवढं मागे लागलो होतो, तेव्हा तू का नाही केलंस आणि आता तुला करायचं, आता तुला कशी बुद्धी झाली. तर ह्या गोष्टी ह्या खूप वैयक्तिक असतात. माणूस स्वतः जेव्हा निर्णय घेतो तेव्हा त्यांनी बराचसा विचार केलेला असतो, फक्त तो प्रगल्भ विचार आहे की नाही हे तपासून बघण्याची जरूर आहे. केवळ भीतीपोटी किंवा केवळ अन्य काही कारणांनी जर मुलांनी असं ठरवलं असेल की नको नको मला ते लग्नच नको करायला, डिवोर्सची भीती वाटते म्हणून मी लग्न करणार नाही, किंवा होणाऱ्या अपत्यांच्या मध्ये काही वेळेला दोष असतो, तर सदोष बाळ झालं तर नको नको मला ते बघता येणार नाही म्हणून मी लग्नच नाही करणार. तर असं नाहीये. म्हणजे लग्न न करण्याचं कारण हेल्दीयर रस्त्याने जाणार असेल तर काहीच हरकत नाही,
परंतु कुठेतरी भीती आहे, कुठेतरी शंका आहे. अनेकदा लैंगिक बाबतींच्या मध्ये मुलांच्या किंवा मुलींच्या मनामध्ये खूप शंका असतात किंवा त्यांना काही त्रास असतात, तर ते बोलून व्यक्त नाही करू शकत. वेळेला अशी लग्न करायचं नाही अशी मुलं आणि मुली ही मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये पाहिले, पण खरं कारण जाणून घेतल्यानंतर त्याच्यावरती उपाय होऊ शकतो हे कळल्यानंतर दे वर विलिंग फॉर मॅरेज. पण आता म्हणजे हे सिंगलहूड चूज केलेले किंवा लग्न करायचे फर्मली चूज करणारे ह्यांचा त्या मानाने कम्पॅरेटिव्हली प्रॉब्लेम कमी आहे ना, जे कन्फ्युजनमध्ये आहेत आणि ज्यांना सोसायटी पण फ्रॉम ऑल वॉक्स ऑफ लाईफ खूप प्रेशराईज करते, तर कुठेतरी त्यांचं डिसिजन मेकिंग जे आहे की करावं की नाही हे सोसायटीवर जास्ती बेस्ड आहेत स्वतःच्या चॉईसेस पेक्षा. अशा लोकांना काय सांगणार हे बर्डन? आता हे सोसायटीला सांगायला पाहिजे की लग्न होणं किंवा लग्नानंतर मूल होऊन द्यायचं की नाही किंवा किती मुलं व्हावी, ह्या सगळ्या गोष्टी त्या दोन्ही नवरा बायकोंनी ठरवायच्या आहेत किंवा त्या व्यक्तींनी ठरवायच्या आहेत. आपण त्याच्या निर्णय घेण्याच्या त्या प्रक्रियेमध्ये इंटरफिअरन्स नाही करायला पाहिजे. आपण सपोर्टिव्ह राहायला पाहिजे असं मला वाटतं. कारण सोसायटीच्या प्रेशरमुळे जर लग्न केलं तर ते मुळातच ती भूमिका नकोच होती. मला हे म्हणाले म्हणून मी लग्न केलं, मग जे लादलेलं आहे ते तुम्ही यशस्वीरित्या कसं पार पाडाल मला सांगा बरं. लग्न ही गोष्ट अशी नाहीये की 2-4 दिवस झालं मग नाही आवडलं दुसरा जॉब घेतला, ही आचारसंहिता आहे. लग्न ही एकदा तुम्ही त्या लग्नाच्या चौकटीमध्ये शिरलात की ते तुम्हाला आयुष्यभर ते काही गोष्टी तुम्हाला सांभाळायच्या आहेत, काही गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहेत आणि त्या जबाबदारीने पाळायच्या आहेत. कशा तरी करून उपयोगच नाही. आणि पिअर प्रेशरनी घेतलेले निर्णय असतात असं कोणी येतं तुमच्याकडे? कुठलाही म्हणजे हो असतं. कारण म्हणजे आपले फ्रेंड्स ते आपले कलिग्स ज्यांच्याबरोबर आपण खूप जास्ती वेळ घालवतोय ते सेटल झालेत किंवा त्यांचं आधी मत होतं की लग्न नाही करायचं, पण आता अचानक त्यांचं असं झालंय तर मग माझंही बदलेल का मग, किंवा 30 झालं 32 वय झालं आता लग्न व्हायलाच पाहिजे असं एजला पण ते लावून ठेवतात. म्हणजे हो प्रेशरचा हे बघा माणूस आतून किती खंबीर आहे ना ह्याच्यावरती ह्या गोष्टी अवलंबून आहे. आणि तो खंबीरपणा हा तुमच्या संपूर्ण पर्सनॅलिटी स्ट्रक्चरचा एक भाग आहे. म्हणून मगाशी कुठल्या भीतीमुळे शंकेमुळे जर जो माणूस लग्न करत नसेल तर त्याचं मत पण पटकन बदलू शकेल की नको तुझं लग्न केलं की सगळं नीट होणार आहे. असं एक असतं ना की म्हणजे काही वेळेला काय होतं, आता मुलं जबाबदार नसतात, नोकऱ्या नीट करत नाही, व्यसन असतात तेव्हा व्यसन असतात, तर एक सोसायटी ह्या म्हणतायत तसं सोसायटीचं एक असं असतं की अरे लग्न लावून द्या म्हणजे मग तो शहाणा होईल. अरे तो शहाणा होणार असेल तर तो आधीपासूनच शहाण्यासारखा वागेल ना. लग्न झाल्यानंतर त्या मुलीला त्रास होणार किंवा तिच्या माहेरचे लोक 4 प्रश्न विचारणार आणि ह्याची सवय जर बदलणारच नसेल किंवा जर एक आपण म्हणू की जबाबदारी घ्यायचीच नाहीये, त्याला वैवाहिक जबाबदारी घ्यायचीच नाहीये, तेव्हा केवळ लग्न निभावायचं म्हणून एक संपूर्ण भार लग्न निभावण्याचा त्या मुलीवरती येईल किंवा वाईस वर्सा. मुलगी नाहीये बरोबर पण लग्न झालं की ती आपोआप जबाबदारीने वागायला लागेल आणि ती जबाबदारी कधी घेतच नाही. त्यामुळे जर कुटुंब खूप सामावणारं असेल, सांभाळणारं असेल तर ते मुलांची जबाबदारी घेतात, सुनांची जबाबदारी घेतात, सगळं निभावून नेतात. पण जिथे जमत नाही तिथे विसंवाद होईल, तिथे मग शेवटी डिवोर्स पर्यंत प्रकरणं जातात. बरोबर. दुसरं काय असणार. बरोबर. लग्नाच्या आधी प्री मॅरेज काउन्सिलिंग मध्ये किंवा आपण एकमेकांशी बोललं पाहिजे, माहिती दिली पाहिजे. पण किती माहिती दिली पाहिजे? कारण जास्त माहिती दिली तर असं वाटतं की तुटेल. ही एक हे का बरं तुटेल? खूपच माहिती दिली तर असं किती द्यायची म्हणजे त्याला लिमिटेशन. सगळंच सुरुवातीला मी सगळंच सांगितलं आणि खूपच माहिती दिली तर. वैवाहिक रिलेशनशिप हे बायोलॉजिकल रिलेशनशिप नाही. मुलगा किंवा मुलगी, आत्या काका हे बायोलॉजिकल हे आपण निर्माण करणारं नातं आहे. त्यामुळे ते नातं हळूहळू फुलत जायला पाहिजे. जसा जसा विश्वास निर्माण होईल दोघांच्या मनामध्ये तसं तसं तुम्ही काही वेळेला आपल्या पूर्वायुष्यात घडलेल्या गोष्टी ज्या असतात त्या जर पहिल्याच तुम्ही 2 भेटींमध्ये सांगितलात तर कदाचित समोरची व्यक्ती काही वेगळ्या प्रकारचे विचार करू शकेल किंवा घाबरू शकेल. परंतु काही गोष्टी सांगायला पाहिजेत. आता उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगते की मागे एक नवरा बायको लग्न झाल्यानंतर आले होते आणि त्याच्यामध्ये नवऱ्यांनी मला म्हणजे त्या मुलांनी सांगितलं की हिला फिट्स येत होत्या, परंतु गेले काही 4-5 वर्ष फिट्स वगैरे काही आल्या नाहीत असं आम्हाला सांगितलं. पण लग्नानंतर काय झालं, जे एकंदरीत हार्मोनल चेंजेस वगैरे होतात
त्याच्यानंतर लग्नानंतर वर्ष 1.5 वर्षामध्ये तिला फिट्स सुरू झाल्या आणि ही गोष्ट लपवली गेली होती. त्यामुळे अशा गोष्टी म्हणजे काही वैद्यकीय कारणं असतील, कुठली ऑपरेशन झाली असतील किंवा दत्तक मूल आलं असेल. दत्तक मूल म्हणजे कोण? ते बाळ दत्तक? नाही, Sorry. नवरा किंवा बायको होणारे त्यांच्यापैकी जर दत्तक हे असेल म्हणजे होणारी अडॉप्टेड चाइल्ड असेल तर ते अडॉप्शनची गोष्ट ही लपवून नाही ठेवायला पाहिजे. कारण मुळात हे नातंच विश्वासावरती निर्माण करतोय आपण. ज्या नात्यामध्ये विश्वासच नाहीये ते नातं कसं, म्हणजे तुमचा बेसच चांगला नाहीये तर इमारत कशी चांगली उभी राहणार. फायनान्सच्या कोणत्या गोष्टी सांगायच्या? कारण त्याच्यावरून पण बरंच मला वाटतं की बजेटिंग हा खरं दोघांनी विचार करून चर्चा करण्याची गोष्ट आहे. आता 2 भाग आहेत त्याच्यात, की लग्नात किती खर्च करायचा, मग हल्ली मुली पण कमावते असतात, मग माझा मी एवढा खर्च करीन असं, किंवा तुझा तू बघ माझा मी बघते, किंवा काही काही वेळेला मी असंही पाहिलं की हनीमूनला निघालेले असतात तर ते आधीच ठरवलेलं असतं की 50-50. असं नाही ना, तुम्ही नवरा बायको झाल्यानंतर इक्वल सगळं. पण ते सगळीकडे असा म्हणजे तुम्ही व्यवहार सगळीकडे आणू शकत नाही. जिथे भावनात्मक नातं आहे त्या ठिकाणी इतका व्यवहार नको, पण साधारण अंडरस्टँडिंग असलं पाहिजे की मी एवढा साधारणपणे खर्च करू शकते, तुम्ही एवढा खर्च करू. पण बजेटिंग किंवा फायनान्शियल प्लॅनिंग किंवा फायनान्शियल बाबतीतली ट्रान्सपरन्सी ही माहिती पाहिजे की नवऱ्याचा पगार एवढा मोठा आहे, समजा 2.5 लाख पगार आहे, परंतु EMI साठी तो बरेच पैसे देतोय आणि त्याच्या हातामध्ये येणारी अमाऊंट म्हणजे ती बऱ्यापैकी कमी आहे, तर हे सांगितलंच नव्हतं गेलेलं. आणि मग असं नको व्हायला. किंवा मुलीचा पगार आहे तो मग बरेच वेळेला असाही इगोचा हे असतो, माहेरी देते असं पण एक असतं. माहेरी देते म्हणण्यापेक्षा हे बघा, आता ओनली चाइल्ड जर मुलगी असेल आणि मुलगा आहे तर मी काय नेहमी सांगते की तुमच्या दोघांना 4 पालक आहेत, 2 आई आहेत आणि 2 बाबा आहेत. या दोघांची जबाबदारी तुमची दोघांची आहे. आता ते जर आई वडील हिचे समजा पेन्शन नसेल किंवा सोर्स ऑफ इन्कम दुसरं काही नसेल आणि हिचा बऱ्यापैकी पगार असेल तर थोडी अमाऊंट तिने माहेरी द्यायला ऑब्जेक्शन त्याच्यात असायचं काही कारणच, कारण जिम्मेदारी आहे ती. आपण मूल आहे म्हटल्यानंतर आपल्या मागच्या जनरेशनची जबाबदारी आपल्यावरती आहे. तुम्ही पुरुष असा स्त्री असायलाच हवी. त्यामुळे फायनान्सचे ह्याच गोष्टी प्री मॅरेज काउन्सिलिंगमध्ये चर्चा केली जाते की बाबा फायनान्सेस तुम्ही कसे बघणार आहात, किंवा तुमच्या शिल्लक टाकण्याच्या कल्पना काय आहेत, खरेदीच्या कल्पना काय आहेत. मटेरियलिस्टिक थिंकिंग असतं आणि दुसऱ्या पार्टीला असं नाही मला ह्याच्यात काही इंटरेस्ट नाही. आता मागे एक मुलांनी सांगितलं होतं की बायकोनी मला सांगितलं होतं की मला शॉपिंग खूप आवडतं. म्हणलं मॅडम एवढं शॉपिंग आवडतं हे नव्हतं मला माहिती. किती आवडतं? मी म्हणलं किती आवडतं, तर म्हणे प्रत्येक वेळेला आम्ही खरेदीला गेलो की तिने सांगितलं 50,000च्या खाली माझी खरेदी असणारच नाही. आणि म्हणे ते ड्रेस आणून पडून राहिलेले असतात, मग मला ते वेस्ट वाटतं. मग ती म्हणते हा तुमचा पुणेरी विचार आहे, कारण मुलगी कुठली तरी बाहेरची होती. पण असं म्हणण्यात काही पॉइंट नाही असं मला वाटतं. सध्या मटेरियलिस्टिक वर्सेस मिनिमलिस्टिक असं पण कपल्स असे असतात ना. पण असे असले तर मग तेच अशा काही गोष्टी ह्या प्री मॅरेज काउन्सिलिंगमध्ये जेव्हा आम्ही आता असेसमेंट केली जाते, खरं सांगायचं तर एक व्यक्ती माझ्यासमोर बसली आहे तर तिच्या काय आवडी निवडी आहे, तिचे ॲटिट्यूड्स काय आहे, ती विचार कशी करते, ती वाढलेली कशी आहे, तिची पार्श्वभूमी काय आहे, आई वडील कसे, संस्कार, किंवा आपण म्हणतो की ह्या गोष्टी माझ्या अंगवळणी आहेत, म्हणजे काय त्या सिस्टीम मध्ये आहेत, म्हणजे डीएनए आहेत जवळजवळ, डीएनए मध्ये अशा आहेत. मग त्या किती चेंज होऊ शकतील, तुम्ही लग्नानंतर किती बदल स्वतःमध्ये करू शकता, किती बदल तुम्हाला दुसऱ्यामध्ये अपेक्षित आहे. काही गोष्टी अजिबात बदलू शकत नाहीत आणि काही गोष्टी बदलणं शक्य असतं. ह्या गोष्टी दोघांनी मिळून एकत्र येऊन जर आधी ठरवल्या तर अचानक नंतर शॉक्स आणि सरप्राइजेस असं होणार नाही की हे तू आधी नव्हतं सांगितलंस, हे मला माहिती नव्हतं, असं नाही होणार. बरोबर. आणि मूल हा प्रश्न महत्वाचा येतो ना सुरुवातीला, तो आधी डिस्कस केलं पाहिजे का? कारण अलीकडे बऱ्याच जणांना मूल नकोय वगैरे असं पण असतं. आता मगाशी आपण म्हणलं की काय गोष्टी लपवायच्या नाहीत, तर आता मध्ये काय झालं की लग्नाला 9 वर्ष झाली होती त्या कपलच्या, आणि मग ते इतके स्वतःच्या करिअरमध्ये आणि पहिले 4-5 वर्ष US मध्ये होते, मग ते इकडे आले, मग काय इथे भारतामध्ये आल्यानंतर मग दोघे जण वेगवेगळ्या, एक पुणे एक बँगलोरमध्ये, अशा सेपरेशन पण होतं.
आणि लग्नानंतर मूल नकोच आहे आपल्याला असं ठरवलेलं होतं. पण लग्नानंतर 8 वर्षानंतर त्यांना असं वाटू लागलं की आपल्याला मूल हवंय. आणि तोपर्यंत काय झालं, सेक्शुअल इंटरॅक्शन त्यांच्या इतक्या कमी झालेल्या होत्या की त्या आवश्यक तितक्या नव्हत्या असं मी म्हणेन. दॅट्स वाय ते मला येऊन केईएम हॉस्पिटलमध्ये भेटले. तर तेव्हा मी म्हणलं की अचानक कसा काय निर्णय बदलला. ते तुम्ही मगाशी म्हणालात ना की सोसायटीचं प्रेशर. तर म्हणे आम्हाला US असताना असं कधी काही वाटलं नाही की आमचा निर्णय आवडे. पण जसे आम्ही भारतात आलो, जसे आजूबाजूचे लोक बघितले, कलिग्स बघितले, कझिन्स बघितले, तेव्हा आम्हाला वाटायला लागलं की अरे आपल्याला पण, आणि आता आपल्या हातातली वाळू निसटून चालली आहे असं एक भाव की 34 वर्षाला त्या मुलीला वाटायला लागलं की आता 1च वर्ष आहे माझ्याकडे, मग पुढे नंतर मूल होणार नाही असं नाही. पण आपण युजली म्हणतो ना की आम्ही तर लोक काय म्हणतो की 32-33 पर्यंत तुमची सगळी फॅमिली, तुम्हाला 1 बाळ होणार असेल, 2 बाळं होणार असतील, जे काय असेल ते प्रेग्नन्सी डिलिव्हरी 33-34 पर्यंत उरकून घ्यावी. पण आता तशी आयडियल स्थिती नाहीये किंवा ट्रीटमेंट उपलब्ध पण आहे. ह्या नशिबाने ह्या कपलचं लग्नच लवकर झालं होतं. द गर्ल वॉज ओनली 23 वेन शी मॅरिड. सो ते जमून गेलं अँड नाव दे हॅव किड. पण मॅम हे एज वाईज पण डिफर होत असेल ना. 20s मध्ये खूप फर्मली वाटेल की मूल नकोय. एक्झॅक्टली. प्रेशर येईल, बॉडी क्लॉक इज टिकिंग अँड आय थिंक आय क्रेव्ह मदरहुड असं झालं. सो असं होत असेल. असं आहेच ते. मग हे पण आहेच ना की स्वतःला पण वाटायला लागतं माझा 20ला विचार हा 30मध्ये राहीलच असं नाही, तो चेंज होऊ शकतो. तर त्यामुळेच प्री मॅरेज काउन्सिलिंगमध्ये एका पार्टनरला जर असं वाटलं की मला मूल नकोय समजा, तर ते ओपनली बोललं गेलं पाहिजे. कारण तुम्हाला दुसऱ्याच्या पालकत्वाचा हक्क काढून घेण्याची तुम्हाला काय म्हणू आपण, अधिकार नाही. तुम्हाला अधिकार नाहीये. तुम्हाला मूल नकोय, ठीक आहे. हे कायद्यात पण हे आहे का मॅडम? कायदा पण असतो, कायद्यात पण बांधता येतं का? म्हणजे हो, पण कायद्याने तुम्ही दुसऱ्याचा हक्क हिरावून नाही घेऊ शकत. लग्नाचा एक जो भाग आहे की ते म्हणजे सेक्शुअल इंटिमसी आणि मग पुढे प्रोजनी, बाळ होणं, हे अपेक्षित धरलेलं आहे. त्याच्या वेगळं काही होणार असेल तर ते आधीच आम्हाला सांगा. फायनान्शियल बाबतीत तुम्ही काही सांगू शकाल का? म्हणजे प्री मॅरेज काउन्सिलिंगमध्ये, हो, प्री मॅरेज काउन्सिलिंगमध्ये मला काय वाटतं की जसं इतर आपण अनेक गोष्टी बोलतो की मुलांच्या बद्दल बोललं जातं किंवा कम्युनिकेशन स्किल्स, आपण काय कम्युनिकेशनचे पॅटर्न्स आहेत ते बघितलं जातं, किंवा सेक्शुअल इंटिमसीच्या काय कल्पना आहेत मनामध्ये, इमोशनल इंटिमसी कितपत आहे. एखादा माणूस खूप इमोशनली ड्राय म्हणू शकणार नाही आपण, पण तो थोडा एवढा एक्सप्रेसिव्ह नसतो, वेरॅज ती फारच अशी रोमॅन्टिक गोष्टी डोक्यात घेऊन आलेली असते. मग तसंच फायनान्सेसच्या बाबतीत सुद्धा काही वेळेला गैरसमजुतीतून पुढे मग काही प्रॉब्लेम्स येणं हे स्वाभाविक असतं. तर त्या गोष्टी क्लिअर कट व्हायला पाहिजेत की आपले साधारण इन्कम आपलं किती असणार आहे, आपल्याला खर्च काय काय करावे लागतात, आपण शिल्लक कशी करणार आहोत, किंवा घराच्या संदर्भातले काही प्लॅन्स आहेत का, किंवा गाडी घ्यायची असते, किंवा फॉरेनला जायचं असतं, शिक्षण असतं. अनेकदा हल्ली बरेच वेळेला लग्नानंतर शिक्षणाचा प्लॅन असतो, पण शिक्षणाचा प्लॅन म्हणजे फायनान्सेस त्याच्यासाठी पाहिजेच आहेत आपल्याला, किंवा पेरेंटल रिस्पॉन्सिबिलिटीज असतात, मुलाच्या आई वडील असतात, एखाद्या वेळेस घरामध्ये छोटी भावंड असतात किंवा डिसेबल भावंड असतं ज्याची लाईफ लॉंग रिस्पॉन्सिबिलिटी, त्याच्यासाठी सगळे फायनान्सेस, ह्या सगळ्या गोष्टी बोलल्या गेल्या पाहिजेत. नंतर अचानक झालं की मुलांनी घर घेतलेलं असतं आणि तेव्हा त्याचा निर्णय असतो की एवढे एवढे पैसे मी भरणार ह्याच्यामध्ये, आणि बायको आता इंजिनियर आहे, तिचाही हे आहे, आणि मग असं अचानक सांगितलं गेलं की आता ह्याच्या पुढचे EMI तू भरायचेस, एवढा मोठा EMI आहे, पण तिचं काहीतरी वेगळं प्लॅनिंग असू शकतं. तर त्या गोष्टी आधी ट्रान्सपरन्सी ठेवून बोलल्या गेल्या पाहिजे, चर्चा झाली पाहिजे आणि ॲग्रीमेंट व्हायला पाहिजे. तिथे जर डिसॲग्रीमेंट होत असेल तर ते ॲग्रीमेंट होण्याची शक्यता आहे का पुढे हा ठिणगी आहे आता आणि हा पुढे वादाचा मुद्दा होणार आहे, ते पण बघायला हवं. बरोबर. मॅम, आता आपण थोडे इमोशनल बॅगेज बद्दल किंवा पास्ट रिलेशनशिपच्या बॅगेज बद्दल बोलू की बऱ्याचदा हा चॉईस असतो की उशिरा लग्न करायचं, तोपर्यंत एखादी किंवा एकाहून अधिक रिलेशन झाल्या असतात. तर ते फेल जे झालंय ते पण म्हणजे ते पण फिलिंग घेऊन जगत राहणं, आणि दुसरीकडे अपेक्षा ज्या ठेवल्या होत्या आणि अपेक्षाभंग जसे झाले आहेत त्या सगळ्या केऑसमध्ये वावरत असतात मुलं. तर दे हॅव अ पास्ट, सो
त्यांच्याशी तुम्ही म्हणजे तुम्ही त्यांना काय हो, बरेच वेळेला असं होतं की पूर्वीचे जर नकारात्मक अनुभव असतील किंवा रिलेशनशिपमध्ये ऍक्सिडेंट झालेत किंवा गैरसमजुती झाल्यात, ब्लेम झालाय किंवा चिटिंग झालाय, बेट्रायल, की एकच माणूस, एकच मुलगा 2 मुलींच्या बरोबर पॅरलल रिलेशनशिपमध्ये आहे आणि मग हे एला नंतर कळतं की त्याचं बी बरोबर पण आहे आणि मग ते कुठेतरी ह्यांचं दोघांचं तुटून जातं. तर अशा वेळेला पुढच्या नवीन नातं निर्माण करण्यामध्ये स्वतःबद्दल शंका तयार होणं हे स्वाभाविक आहे, किंवा विश्वास दुसऱ्यावरती किती टाकावा हे कळणं किंवा ह्याच्याबद्दलचं कन्फ्युजन जे आहे ते पण खूप प्रॉमिनंटली दिसून येतं. त्यामुळे त्यांना खूप, मग काही वेळेला त्यांना 2-4 थेरपीची सेशन्स लागू शकतात, इंडिव्हिज्युअल सेशन्स. कारण तो इमोशनल बॅगेज घेऊन ते नवीन नात्यात जर प्रवेश करणार असतील तर बरेच वेळेला काय होतं की त्यांचं एक परसेप्शन झालेलं असतं. मग ते परसेप्शन बॉडी लँग्वेज बद्दलचं असेल, व्हर्बॅटिम बद्दलचं असेल, कुठलंही असेल. आता मला सहज आठवलं म्हणून सांगते मी तुम्हाला की एका रिलेशनशिपमध्ये नवरा म्हणजे ते मुलगा आणि मुलगी असताना, मुलगा नॅचरली ही वॉज मोर इंटरेस्टेड इन सेक्शुअल इंटरॅक्शन्स आणि तो एक म्हणायचा की तू मागेल ते देईन मी, फक्त तू आज हो म्हण. सो तो मागेल ते देईन हे जे 3-4 शब्द होते हे त्या मुलीला अगदी नको वाटायचे आणि ते नंतर रिलेशनशिप तुटलंच, कारण दोघांचे ॲस्पेक्टच वेगळे होते आयुष्याकडे बघण्याचे. तिच्यासाठी त्याला फारच म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींची ओढ होती आणि वेळाच तिला स्वतःचं काहीतरी स्पेस हवा, मला आयुष्य जगायचं आहे, माझे काही प्लॅन्स आहेत, कारण ग्रोथ आणि डेव्हलपमेंट प्रत्येक माणसाला हवी असते. तर नंतरच्या रिलेशनशिपमध्ये चुकून, म्हणजे हे प्री मॅरेजमध्येच लक्षात आलं आमच्या, की तो म्हणाला की तू माग, तू इतकी सगळी छान आहेस ना माझ्यासाठी की तू म्हणशील ते मी देईन. तर ती म्हणली, मॅम हे वाक्य ऐकून मी घाबरली आहे भयंकर. म्हणलं असं नाहीये, व्यापार सारखंच वाटतं. म्हणलं असं नाहीये, तुमचा पहिला अनुभव तसा आहे, म्हणजे एकदा आपण पडलो एखाद्या ठिकाणी म्हणजे वारंवार तिथे पडूच असं नाहीये. तुम्ही क्लॅरिफाय करू शकता किंवा आपण असं विनंती करू शकतो की बाबा हे 2-3 शब्द नको बाबा बोलूस माझ्याशी बोलत असताना. हा लँग्वेजचा भाग आहे, हा एक्सप्रेशनचा भाग आहे. कौतुकाने आपण म्हणतो ना की तू अमुक कर, मी तुला मागेल ते देईन, आपण बेट लावतो. म्हणलं तसं घ्या तुम्ही. मग तेव्हा ती हसली, म्हणली हो ना, हो पण हे असे वेगळे विचार येतच नाहीत मनामध्ये. सो बॅगेज हा खूप महत्वाचा भाग आहे. किंवा सतत नकार पण येत असतात, म्हणजे लग्नासाठी स्थळ नाही म्हणते त्यांनी कसं पॉझिटिव्हली बघितलं. आपल्याला नकार मिळालेत म्हणजे आपण स्वतःला रिजेक्ट करायचं नाहीये, आपण कम्पॅटेबल नव्हतो त्या रिलेशनशिपमध्ये म्हणून त्यांनी आपल्याला नकार दिला. उलट बरं झालं ना, सक्तीने किंवा आई वडील म्हणाले म्हणून जर हे लग्न झालं तर तो किती निभावेल किंवा ती किती निभावेल. त्यापेक्षा नकार आहे तर सुस्पष्टता आहे त्याच्यामध्ये. मला असं वाटतं की रिजेक्शन हे स्वतःकडे बघून घेतलं जातं की मी नाकारण्यासारखी आहे किंवा मला कोणी नकार देत नाहीये, मी नाकारण्यासारखा आहे. आता मध्ये एक मुलगा आला होता प्री मॅरेज काउन्सिलिंगला, त्याच्या वडिलांच्या मध्ये काहीतरी सायकॅट्रिक इश्यू होता आणि तो लहानपणापासून त्यांच्या बरोबर वाढलेला होता आणि आईची भूमिका अशी कायम नवऱ्याला सांभाळू का मुलाला सांभाळू असं करता करता मुलगा थोडासा इमोशनली डिटॅचच झाला. त्यांनी मला सांगितलं की मला खूप भीती वाटते ह्या सगळ्या ह्याची, की मला कोणी होच नाही हो म्हणणार, कारण सगळेजण घर बघायला या म्हणणार, घर बघणार. मी म्हणलं तुम्ही लपवू नका, तुम्ही सांगा की वडिलांच्या मध्ये हे असं आहे, पण ऍट द सेम टाइम हे हेरिडिटरी नाही आहे ना, ही लोकांना शंका असते. तर ते तुम्ही सायकियाट्रिस्टकडे जाऊ, त्याच्याबद्दल तुम्ही चर्चा करून ठेवा, तुमची थोडंसं ज्ञान तुमचं वाढवून ठेवा, तुमची माहिती वाढवून ठेवा आणि घाबरू नका तुम्ही. झालं, लग्न झालं, व्यवस्थित सेटल्ड आहेत, पण म्हणजे अशा शंका येतात मुलांच्या मनामध्ये. तुम्हाला काउन्सिलिंग करताना असं कुठे आढळतं का की चाइल्डहुड ट्रॉमा काही असतील त्याचे इम्पॅक्ट मॅरेज लाईफ? बरेच वेळेला असतो. म्हणजे जीवनाकडे बघण्याच्या दृष्टिकोनापासून ते सुरू होतं की म्हणजे लोकांच्या वरती मी विश्वास ठेवायचा की नाही. ज्यांनी आई वडिलांची सतत समजा भांडणं बघितलेली आहेत, अस्थिर वातावरणातनं जी आलेली आहेत मुलं, तर ती मनाने पण अस्थिर असण्याची शक्यता असते. मग त्यांनी जे आपण आयडियल म्हणून काय बघतो तर आपल्या आईवडिलांचं रिलेशनशिप बघतो. मग ते कसं होतं, ते जर फायटिंग स्वरूपाचं असेल तर मग फाईटफुल होण्याकडे टेंडन्सी निर्माण होईल.
इनसिक्युरिटी खूप वाढेल अशा वेळेला. किंवा Trust- अबॅन्डनमेंट हो. असेल असं फिलिंग आहे, तर पुढे तो माणूस कमिटमेंट फोबिक होऊ शकतो ना. होऊ शकतो, कारण त्याला ते ट्रस्टच निर्माण होत नाही ना. राईट. किंवा अब्यूज सारखी गोष्ट झाली लहान वयामध्ये. तर ह्या जगावरती विश्वास ठेवण्यासारखं हे जग आहे, किंवा मी कोणाशी रिलेट होऊ शकते किंवा होऊ शकतो, ह्याच्यामध्येच माणसाला काय म्हणतो आपण, मानसिक दुर्बलता असते, भावनिक दुर्बलता असते, आणि त्याचा परिणाम तुमच्या वैवाहिक ह्याच्यावरती होऊ शकतो. अपब्रिंगिंग हा खूप मोठा इश्यू आहे, की अपब्रिंगिंग कसं झालेलं आहे तुमचं. बरोबर. खूप अशा सिक्युअर वातावरणामध्ये झालं असेल, स्टेबल वातावरण आहे, मुलांना स्वतःच्या वाढीची विकासाची भरपूर संधी प्राप्त झालेली आहे, ती हेल्दी पर्सनॅलिटीज असतात. त्यांना ऍडजस्टमेंट प्रॉब्लेम्स येत नाही. पण जिथे पेरेंटिंगमध्ये काही सदोषता असते, तर त्याचा इम्पॅक्ट त्या मुलांच्या आयुष्यावरती अनेकदा होणारही नाही, पण बरेच वेळेला होऊही शकतो. शेवटी रेझिलियन्स हा ज्या त्या व्यक्तीचा आहे, की तुम्ही कठीण प्रसंगातून सुद्धा कसे वरती निघालात, तर ते शेवटी तुमची स्वतःची वैयक्तिक कपॅसिटी आहे ती. पण तुम्ही म्हणला तसा इम्पॅक्ट होऊ शकतो, नक्कीच होऊ शकतो. लग्न संस्था ही इतके वर्ष आपल्या संस्कृतीत आहे, तर ही अपग्रेड व्हायची गरज आहे का, तुम्हाला काय वाटतं? आणि लग्न ही संस्था आहे, त्यामुळे ती टिकून राहण्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजेत. आजकाल डिवोर्सचे रेट बघितले ना, किंवा कसं आहे की लग्नाच्या आधीच काही वेळेला मुलं आणि मुली म्हणतात की नाही जमलं तर मग ठीक आहे ना, मग डिवोर्स हा ऑप्शन आहे. डिवोर्स हा ऑप्शन जोपर्यंत तुमच्या मनात नसतोय, तोपर्यंत तुम्ही हे स्थिर होण्यासाठी तुम्ही काम नाही करणार. मग तो ऑप्शन नाही पाहिजे आपल्याकडे. म्हणजे अपडेट मला वाटतं उलट्या प्रकाराने करायला पाहिजे, की जर संस्था असेल तर ती टिकायला पाहिजे, तिचा बेस स्ट्रॉंग राहायला पाहिजे, आणि तो स्ट्रॉंग होण्यासाठी प्री मॅरेज काउन्सिलिंग नवरा बायकोंचं नातं कसं छान होईल ते बघायला पाहिजे. कारण नवरा बायको आणि पुढे मुलं आहेत ना, मग नुसतंच दोघांपुरतं सीमित नाहीये. मॅम, सध्या मॅरेज ब्युरोज थ्रू खूप लग्न जमतात, तर असं काही असतं की मॅरेज ब्युरो थ्रू केलं की सक्सेस रेट जास्ती आहे, किंवा असं काही? असं नाही आपल्याला म्हणता येणार, कारण शेवटी असं आहे की तुम्ही मॅरेज ब्युरोमध्ये खूप फॉर्मॅलिटीज असतात, आणि मॅरेज ब्युरोची अशी अपेक्षा असते की तुम्ही भरून दिलेले फॉर्म्स हे अगदी खरे आहेत, सही तसंच आहे सगळं. परंतु लिखित माहिती त्याच्यामध्ये एकतर तुम्ही 100% लिहिलेलं आहे का, आणि लिहिणारा माणूस मुद्दाम लपवतो असं नाही, परंतु काही वेळेला त्या गोष्टी लक्षातच येत नाहीत, असंही होऊ शकतं. आणि काही वेळेला मुद्दाम लपवल्या जातात, दोन्ही आहे ते. परंतु त्या लिखित माहितीमुळे माहिती प्राप्त होईल की बुवा ह्या स्थळाकडे आपण विचार करावा किंवा नाही. म्हणजे आपल्याला चेकलिस्ट सारखं येते, स्क्रीनिंग सारखं आहे. ते झाल्यानंतर प्रत्यक्ष ज्या मुलांनी आणि मुलींनी भेटी व्हायला पाहिजेत, त्यांच्यामध्ये संवाद व्हायला पाहिजे, चर्चा व्हायला पाहिजे, त्यांनी एकमेकांना जाणून घेतलं पाहिजे, त्या गोष्टी ब्युरोवाले लोक नाही करणार. ते फक्त मार्गदर्शन करतात की हे कदाचित तुमची मॅच होऊ शकते बाबा, ह्या 4 आम्हाला वाटतात, ह्या स्थळांची तुम्ही चौकशी करा किंवा ह्यांना अप्रोच व्हा. ती थोडीशी मदत आहे. आणि त्यामुळे होत आहे काय की हल्ली मध्यस्थ हा प्रकार थांबलेला आहे. पूर्वी मध्यस्थांच्याकडून विवाह होणे हे अगदी खूप कॉमन होतं, आणि ते मध्यस्थांमध्ये त्या लग्न जुळवणे हा त्यांचा हॉबी असायचा. इकडे लग्नाची आहे का मुलगी, तिकडे आहे, मग ते जुळवून ते मॅचिंग करत बसणार असं. पण आता तो हे नाही. आता जसं आपण म्हणतो की संस्था आहेत, ह्या आता वृद्धाश्रम आहेत किंवा पाळणा घरं आहेत. पूर्वी ह्या संकल्पना कुठे होत्या? तशा सोसायटीमध्ये ह्या गोष्टीच्या चालू राहण्यासाठी ह्या काही सिस्टीम्स आहेत. तशी मॅरेज ब्युरो ही सिस्टीम वाईट नाहीये, ती सपोर्टिव्हच आहे असं मी म्हणेन. परंतु म्हणून सक्सेस रेट वाढलाय का, किंवा डिवोर्सचं प्रमाण जास्त वाढलंय का, वाईस वर्सा, तसं म्हणता येणार नाही. विवाह यशस्वी का अयशस्वी होण्यासाठी ब्युरोचा सहभाग काही नाही. पण काही ब्युरोजमध्ये हल्ली कॉन्सेलर्स असतात, आणि त्या कॉन्सेलर्सनी खूप काय म्हणू आपण की परिणामकारक असं प्री मॅरेज काउन्सिलिंगची सत्र त्यांनी घेतली, तर येणाऱ्या अडचणी नक्कीच आपण त्याला प्रिव्हेंट करू शकतो. आणि जिथे काउन्सिलरची सोय नाही आहे, किंवा काउन्सिलिंग सुद्धा आहे, खरं सांगू का तुम्हाला, आजकाल काउन्सिलिंग हा शब्द खूप वापरून गुळगुळीत झालेला आहे. परंतु ही एक मानसशास्त्राची प्रमुख विषय असलेली शाखा आहे, म्हणजे की काउन्सिलिंग, आणि त्याला मानसशास्त्रीय थिअरीचा मोठा सपोर्ट आहे.
काउन्सिलरला हे माहिती पाहिजे की अनेक थिअरीज त्याच्यामध्ये आहेत. मॅरेजच्या थिअरीज आहेत, इमोशन्सच्या आहेत, लर्निंगच्या थिअरीज आहेत, ॲडजस्टमेंटच्या आहेत. हे सगळं माहिती असून जेव्हा तुम्ही लोकांना सांगता तर तेव्हा ते योग्य होईल. पण केवळ काउन्सिलिंग करून घेतलं म्हणजे ते काय फेशियल करून घ्यायचं नाहीये वन्स इन अ वाईल, असं नाही येते. इट्स अ प्रोसेस. त्यामुळे अशा वेळेला मग प्रॉपर मॅरेज काउन्सिलरकडे जाऊन प्री मॅरेज काउन्सिलिंगची 2-3 सिटिंग्स करून घ्यायला हवी. प्री मॅरेज, प्री मॅरिटल दोन्ही शब्द वापरले जातात. आणि मॅम, लग्नाबद्दल बोलताना समारंभ वर्सेस संसार, म्हणजे वेडिंग वर्सेस मॅरेज असं बघितलंच जात नाही. लग्न करायचंय असं बघतात तर एक इव्हेंट हो ना, आणि दुसरं इव्हेंट इज गोइंग टू बी देअर फॉर जस्ट अ वाईल. पण हा आणि संसार आहे. आजकाल चुकीचं काय झालंय की मग अगदी पूर्वीच्या काळी म्हणे 5-5, 6-6 दिवसांची लग्न असायचे. हल्ली पण तसंच झालंय. एक दिवशी मेहंदी असते, मग संगीत असतं, मग एक्स्ट्रा वॅगन्स. हा म्हणजे प्री मॅरेज शूटिंग आधीच प्री वेड शूटिंग असतं. पण हे सगळं ठीक आहे. तुमची हौस आहे, तुमच्याकडे पैसाही आहे, तुम्हाला आवडतंही ते करायला, ते तुम्ही जरूर करा. पण ते करता करता मूळ जे आहे, गाभा काय आहे की दोघांच्या मध्ये अतिशय सुंदर आणि छान नातं निर्माण व्हायला पाहिजे. आणि म्हणून मगाशी म्हटलं त्याप्रमाणे ही आचारसंहिता आहे. एकदा का तुम्ही विवाह झाल्यानंतर तुम्ही वेगळ्या जबाबदाऱ्या घेणार आहात, एकमेकांच्यासाठी तुमची बांधिलकी वाढणार आहे. आणि तुमचं सहजीवनाचे काही टप्पे तुम्हाला यशस्वीरित्या पार करायचे, आणि ते म्हातारपणापर्यंत आहेत. आपल्याकडे आहेत ना ते सप्तपदीची 7 पावलं, ते आहे खरं, थिअरी खूप छान आहे ती. तर ते अंडरस्टँडिंग आहे. जमलं तर जमलं, नाहीतर सोडून दिलं. आणि मग काही वेळेला डिवोर्स झाले लोक म्हणतात ना की एवढा 10 लाख रुपये नुसता आम्ही अशासाठी खर्च केला, तो वाया गेला. पण वाया जाऊ नये म्हणून काळजी करायला हवी होती. बरोबर. हो ना, है ना. बरोबर. बरेच वेळेला सेक्सलेस असं आपण म्हणतो, परंतु नक्की कुठे जावं, उपचार कसे करून घ्यावेत. कारण आता मी काही वेळेला असे पाहिलेत मॅरेजेस माझ्या प्रॅक्टिसमध्ये की सेक्शुअलिटीचे प्रॉब्लेम्स त्यांचे असतात. 6-6, 7-7 वर्ष अनकन्झ्युमेटेड मॅरेजेस असतात. पण कुठे जायचं असेसमेंटसाठी किंवा कुठे जायचं मदत मागायसाठी ते कळत नाही. आणि म्हणून कंपेल्ड सेक्सलेस मॅरेज असं राहतं. परंतु ती बायोलॉजिकल नीड आहे. आणि मोर दॅन दॅट म्हणजे रिप्रोडक्शन हा तर त्याचा भाग आहेच, पण ते झाल्यानंतरही सेक्शुअल लाईफची गरज संपत नाही, संपूही नाहीये. कारण त्याच्यामध्ये अटॅचमेंटचा जो एक खूप मोठा भाग कव्हर होतो नवरा बायकोंच्या रिलेशनशिपमध्ये. इमोशनल कनेक्टिव्हिटी आहे, स्टॅबिलिटी आहे, ट्रस्ट आहे. एवढ्या रिच व्हॅल्यूज त्या रिलेशनशिपमध्ये आहेत बिकॉज ऑफ सच काइंड ऑफ अबोला म्हणजे माणसाला ते सहन होत नाही. सफोकेटिंग आहे ते की तुम्ही व्यक्तच नाही व्हायचे. एक बोलत नाही मग दुसराही बोलत नाही ना. नवरा म्हणतो की मी तुझ्याशी बोलणार नाही, याचा अर्थ बायको त्याच्याशी बोलतच नाही. म्हणजे दरवाजे बंद होतात त्या ठिकाणी. प्रॉब्लेम्सच कळत नाही. नवरा बायकोंना जेव्हा कळतं की आता हे फार झालंय, आता नाव इनफ, आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नाही आहोत, आपण पुन्हा 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 तेच करतोय रोज उठून, तेव्हा जायलाच पाहिजे कपल थेरपीसाठी. आता समज नात्याची पडझड झालीच आहे, नातं पुन्हा ते रिकन्स्ट्रक्ट कसं करायचं, नातं छान फुलवायचं कसं, ओलावा कसा आणायचा नात्यात, तो आता जे त्या परिस्थितीमध्ये असतात ते इतके त्या परिस्थितीने गांजलेले असतात असं मी म्हणेन की त्यांना मार्ग सुचत नाही.